नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीची पारंपरिक विधीनुसार महापूजा करण्यात आली. आकर्षक फुलांची सजावट, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमध्ये भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला. महापूजेनंतर आरती आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दर्शनासाठी शहरासह परिसरातील अनेक भाविकांनी मंदिरात हजेरी लावली. दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावण्यात आल्या होत्या. मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन आणि नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलाच्या दर्शनाने आणि महापूजेच्या सोहळ्याने भाविकांमध्ये भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व धर्म एकता श्रीकृष्ण मित्र मंडळातर्फे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्त इथं प्रसादाचे आयोजन केले जाते. हे उपक्रम मागील 25 वर्षापासून चालू आहे आणि जसं आमच्या मंडळाचं नाव आहे सर्व धर्म एकता, त्या हिशोबानं आमच्या मंडळाचं वागणंही तसंच आहे. आमच्या मंडळाचे अनेक वर्ष अध्यक्ष मुस्लिम समाजाचे नूरभाऊ कादरी राहिलेले आहेत आणि सध्या आजही त्यांच्याच मार्गदर्शनात, त्यांच्याच नेतृत्वामध्ये या प्रसादाचं वाटप इथं होत आहे आणि पुढेही अशी परंपरा चालू राहील अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.